आज 21 जानेवारी 2024 आणि आजपासून करेक्ट एका महिन्यानंतर 21 फेब्रुवारी 2024 12वीचा इंग्लिशचा पेपर. मग इमॅजिन करा की एका महिन्यानंतर तुम्ही तुमच्या एक्झाम हॉलमध्ये आहात, इंग्लिशचा पेपर तुमच्याकडे आलेला आहे, उत्तरपत्रिका तुमच्याकडे आहे, आन्सर शीट पण तुमच्याकडे आहे आणि बाकीचे पेपर विद्यार्थी लिहत आहेत. पण तुम्ही काय करतायत? फक्त पेपरला पाहत आहेत. तुमच्याकडे आता दोनच ऑप्शन आहेत, एक तर तुम्ही अभ्यास करा किंवा नका करू आणि एका महिन्यानंतर तुम्ही पश्चाताप करा. ओके, पहा, विषय हा नाही आहे की तुम्हाला टॉप करायचं, विषय हा पण नाही की तुम्हाला चांगले पर्सेंटेज घ्यायचे आहेत, विषय हा सुद्धा नाही की बाबा खूप चांगले पर्सेंटेज घेऊन आपल्याला बाकीच्यांना दाखवायचं आहे. नाही, विषय हा आहे की तुम्ही या राहिलेल्या एका महिन्यामध्ये किती मेहनत घेता. कारण की ही एका महिन्याची मेहनत, या वर्षाची ही वेळ तुम्हाला पुन्हा येणार नाही आहे. ठीक आहे, ही वेळ तुम्हाला पुन्हा येणार नाही आहे. तर ह्या एका महिन्यामध्ये तुम्ही केवढी मेहनत घेता हे जे आहे ना, डिपेंड आहे तुमच्यावरती आणि हे तुम्हाला कामात पडणार आहे तुमच्या पुढे, म्हणजे शाळा कॉलेज झाल्यानंतर. आता पहा, शाळा कॉलेज झाल्यानंतर हे मार्क्स वगैरे तुम्हाला टॉप करणं एवढं जास्त काही कामात पडत नाही, हे पर्सेंटेज सुद्धा एवढे कामात पडत नाही. आणि या एका महिन्याची मेहनत तुम्हाला परीक्षेमध्ये कामात नाही पडणार, तर या एका महिन्याची मेहनत तुम्हाला शाळा कॉलेज झालं की नाही तुमच्या असली जिंदगीमध्ये कामात पडणार आहे. आणि हे जे तुम्ही म्हणता ना की अभ्यास करणे हे मेहनत आहे, हे मेहनत नाही आहे. शाळा कॉलेज झालं ना तुम्हाला समजणार की असली मेहनत कशाला म्हणतात. म्हणून हे छोटीशी मेहनत आहे, खूप छोटीशी. हे तुम्ही आता करून घ्या आणि तुम्हाला सवय लागणार. मी माझ्या एक्सपिरियन्सवरून तुम्हाला खूप काही सांगणार, पण तुम्ही करणार का? तुम्ही नाहीच करणार ना. तुम्हाला जोपर्यंत समजणार नाही स्वतःला तोपर्यंत तुम्ही काहीच नाही करणार. म्हणून तुमच्यावर डिपेंड आहे, तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत, तुम्हाला करायचं आहे की नाही करायचं आहे तुम्ही ठरवा आणि पुढचं तुम्ही पहा.